नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपल्या दिवसाची सुरुवात सकाळी 11:30 वाजता झाली। तर आता मी शेवयाची खीर बनवणार आहे। तर हे आपलं किचन आहे। मी घरून येताना सगळं मटेरियल घेऊन आलो होतो। हे सीड्स आहेत, सीड्स पण आणले होते येताना, म्हणजे बिया। शेवयाचं पॅकेट आणलंय। आता दूध पण आणलंय जरा, नेपाळी 50 रुपयाला हे पॅकेट आहे, अर्धा लिटरचं। आणि हे तूप आणलं होतं, हे तूप टाकून घेतलंय। आता आपण त्यात या शेवया आणि हे बिया भाजून घ्यायचे थोडं। शेवया, किशमिश आणि हे जे सीड्स आहेत ते सगळे भाजून घेतोय मी, मग दाखवतो। हे थोडा ब्राऊन कलर होईल, ब्राऊन कलर येईपर्यंत थोडं त्याला भाजून घ्यायचं आहे। आता आपण दूध अगोदर गरम केलं आणि ते जे भाजलेलं होतं आपलं शेवया आणि त्या सीड्स आणि काजू, बदाम आणि मनुके पण टाकलेत। आता हे थोडं शिजवून घेतो, मग खायला आपलं रेडी। चला आता आपलं शिजत आलंय, घेऊयात आता खायला। खीर मस्त झाले। मी आता एक्सटेंड करतोय 3 दिवसाचं। हे रिसेप्शन आहे, आता 3 दिवसाचं एक्सटेंड केलं, म्हणजे 3 दिवसांनी मी वाढून घेतलं तिथं काठमांडूमध्ये। 1600 या हॉस्टेलवर एक्स्ट्रा आणखीन 3 दिवस राहण्याचं कारण म्हणजे गार्डनमध्ये राहिल्यासारखंच आहे। एवढ्या कुंड्या आहेत इकडं, कमीत कमी 1000-2000 प्रकारचे तर इथं हे रोपं बघायला मिळत आहेत। पूर्ण तिकडं रूमकडे जाईपर्यंत सगळं पूर्ण ग्रीनरी आहे, म्हणजे गार्डनमध्ये जायची काय गरजच नाही। तर मित्रांनो, आपण निघालो आहोत इंद्र चौक। हे काठमांडूमधील एक ऐतिहासिक, धार्मिक आणि व्यापारी केंद्र असलेलं ठिकाण आहे। तर मी निघालो आता तिकडं। तर हा तो रोड आहे, जवळपास आपल्या हॉस्टेलपासून 3 ते 3.5 किलोमीटर जायचं आणि 3.5 किलोमीटर यायचं, म्हणजे 7 किलोमीटरचा असा वॉक आहे। तर मी लोकल ट्रान्सपोर्ट न घेता किंवा रेंटवर बाईक न घेता मी चालतच निघालो आहे। कारण चालत निघाल्यावरच सगळ्या गोष्टी एक्सप्लोर होतात। तर हे वायरिंग बघा कशी आहे, कोणाचं वायर कुठं आहे, कसं आहे, काय करणार आहे। पूर्ण सगळ्या काठमांडूमध्ये सगळे ही सिस्टीम आहे वायरची, केबल्स आहे वाटतं हे। तर आता वाजले दुपारचे 1:30 वाजलेत, पूर्ण मार्केट ओपन झालं आहे। आणि इकडं मार्केट, हे ज्या बिल्डिंग आहेत सगळ्या, ह्या पूर्ण सगळ्यात जुन्या बिल्डिंग आहेत। आताच ते गणेश मंदिर पाहिलं होतं, तर तिथून एक 100-200 मीटर अंतरावर आणखी एक मंदिर आहे। म्हणजे इथून जवळपास, म्हणजे इथं एक 100-200 मीटर अंतरावर एक मंदिर आहेत, खूप मंदिर आहेत तिकडं। तर हे मंदिर बघा, खूप जुनं दिसतंय। क्या आगे जाके जाईन। तर या बाबांना मी रस्ता विचारत होतो, यांनी सांगितलं, कारण मी रस्ता आता विचारत चाललो आहे। हे नेपाळी टोपी आहे, एक नेपाळी टोपी, हे म्हणजे यांची पारंपरिक, जसे आपल्या इकडं पांढरी टोपी जी असते आपली महाराष्ट्राची, तशी यांची नेपाळी टोपी आहे। नमस्ते। व्हिडिओ आणि हा सायकल रिक्षा आहे।
इकडं गणेश मंदिर एक आहे. इकडं मंदिरं खूप आहेत आणि ह्या मंदिराचं स्ट्रक्चर पण अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास जुन्या काळातलंच आहे हे स्ट्रक्चर. कमीत कमी 500 ते 1000 वर्षापूर्वीचं आहे हे गणेश मंदिर. हे गणेश मंदिर आहे. इथला आता हा दरवाजा बंद आहे. आणि इथं प्रत्येक दुकानामध्ये यांच्या ऐतिहासिक वस्तू विकायला आहेत. प्रत्येक दुकानामध्ये इथं प्रत्येक दुकानामध्ये असे ऐतिहासिक वस्तू विकायला ठेवलेल्या आहेत. प्रत्येक प्रकारच्या धातूच्या वस्तू आहेत. आपण आणखीन मेन मार्केटकडं आपण आलो नाहीत, जे की इंद्र चौक आहे. इथून आणखीन 2 किलोमीटर आहे. ह्या बिल्डिंग आहेत. ह्या बिल्डिंग ज्या आहेत त्या सगळ्या जुन्या बिल्डिंग आहेत. मार्केट खूप मोठं आहे इकडं. इकडं सोन्या चांदीची पण दुकान आहेत. त्या इकडं जुन्या वस्तू पितळाचा. हे बघा हे किराणा दुकान आहे इकडं त्याच जुन्या बिल्डिंगमध्ये. एकदम साध्या पद्धतीचं आहे. घराला तर हे सपोर्ट म्हणून असे हे लाकडाचं लावलंय. आता हे पडायला झाले का हे स्ट्रक्चरच असं असतंय काय माहिती नाही, पण हे सपोर्टसाठी हे लावलेलं आहे. असं जुन्या काळातलं हे घर. लोक आणखीनही राहतात इथं. वर इथे आजी दिसत आहेत. आपल्या इकडं जसं माळवादाचं घर होतं तसंच आहे, पण नक्षीकाम इकडं खूप केलेलं आहे. हे लाकडी आणखीन आहे. हे बघा आणखीन मंदिर आलं इकडे. एकाच ठिकाणी मंदिर किती आहेत बघा. इकडं 1 2 इकडं हे 3 हे 4 तिकडं 5 6 7 आणि तिकडे काय 8. हे काय आहे हे बघा. हे कसलं भारी आहे बघा गणपतीचं. हे मार्केट हब दिसतंय जुनं. आणि ही जुनी बिल्डिंग आहे. अरे इकडं रस्त्याचं काम चालू आहे. बहुतेक इकडं पाईपलाईन चालू आहे. हां ही पाईपलाईनच चालू आहे. हे सिमेंटी पाईप आहेत. अर्धा रोड पूर्ण उकरून झालाय काय की JCBचं काम चालू आहे. इकडचे कुत्रे मात्र मोठे मोठे. असं स्ट्रीट डॉग इंद्र चौकच्या जवळ आपण आलेलो आहोत. तर मित्रांनो मी पोचलो आहे आता काठमांडूच्या इंद्र चौकमध्ये. खरेदीसाठीच नाही तर इथं ऐतिहासिक धार्मिक आणि संस्कृती बघायला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. हे मंदिर आहे आणि या चौकाचं नाव इंद्रदेवाच्या नावावरून पडलेलं आहे. त्याला आपण इंद्र चौक असं म्हणतात. आणि ही गर्दी बघा. हे मंदिर आहे आकाश भैरवनाथ मंदिर. इथं आतमध्ये भैरवनाथाची मूर्ती आहे. लोक खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि आतमध्ये पण येत आहेत. आतमध्ये पण आहेत लोक. आणि त्याच्याच बाजूला इकडं एक हे जुनं मंदिर आहे. शिव मंदिर आहे. तुम्हाला मंदिर दाखवतो. हे आकाश भैरवनाथ मंदिर. त्याच्या खाली असे दुकानं आहेत. इकडं दिवे लावलेले आहेत.
हे मंदिराकडे जाण्यासाठी वर हे सगळं पितळाचं आहे. मंदिर हे कालभैरवनाथाचं मंदिर आहे. हे लाकडी स्ट्रक्चर आहे पूर्ण. ही मूर्ती आहे कालभैरवनाथाची. आपलं दर्शन झाले, निघाले आता खाली. सोन्या चांदीचं दुकान, हे पितळी भांड्याचं आणि लग्नासाठी शॉपिंगसाठी पण इकडं हे आहेत. हे लग्नातली शॉपिंगसाठी खरेदीसाठी. हे पारंपरिक ह्यांचं हे दागिने आहेत नेपाळचे, जे लग्नामध्ये हे घालतात हे लोक. गर्दी खूप आहे, चालायला पण जागा नाही, त्यात आणखी गाड्या. पण इथं एक वैशिष्ट्य आहे की इथले लोक हॉर्न कोणच मारत नाही. मग भले किती गर्दी असू देत, इकडं हॉर्न कोणीच मारत नाही. आलो आहे तिकडं, हे मी ज्या गल्लीत आलो आहे इकडं तर सगळं हे लग्नासाठी शॉपिंगसाठीचं मार्केट आहे वाटतं. लग्नातल्या साड्या, हे मी ज्या गल्लीत आलो आहे हे इकडं सगळं लग्नातल्या शॉपिंगसाठीच आहे. साड्या ह्या सगळ्या लग्नातल्या दिसत आहेत. पूर्ण एक गल्लीच आहे शॉपिंगसाठी. हे ज्वेलरी, इकडं बांगड्या. हे लग्नाच्या रुखवतातलं हे सामान दिसतंय. मेहंदी, हळदी, हे लग्नातलं हे. भरपूर ऑप्शन आहे तिथं, सगळं कलरफुलच आहे. या मार्केटमध्ये जायला तिकडच्या गल्लीत वेगळाच रोड होता आणि हा रोड बघा विटा टाकलेल्या आहे त्या रोडवर. लेडीजचं जास्त दिसतं सगळं मार्केटमध्ये. आता आपण भैरवनाथाचं मंदिर जे पाहिले ना त्याच्या एकदम अपोजिट म्हणजे एक साईडच्या गल्लीत हे महादेवाचं मंदिर आहे. खूप जुनं काळातलं मंदिर दिसतंय, खूप मोठं मंदिर आहे. आणि हे दुकानं पण आहेत इकडं. हे बघा मंदिर, आणि मंदिरच्या ह्या बाजूस हे मार्केट आहे. हे पण जुनंच बांधकाम आहे सगळं लाकडी. ऊन खूप लागतंय. मी आता थोडं मंदिराच्या इकडं साईडला बसलोय सावलीत. आज ऊन खूप. इकडं वातावरणाचा काय नेम नाही, कधी पाऊस पडतोय तर कधी ऊन.
हे दगडाचं मंदिर आहे. ह्याला सिमेंट वगैरे कुठलंही वापरलेलं दिसत नाही आहे. एकावर एक रचून हे मंदिर बनवलं आहे. खूप जुनं मंदिर दिसतं आहे. भारी आहे मंदिर इकडं बघायला. गर्दी खूप आहे आज इकडं. इथल्या लोकांनी पारंपरिक आणि सांस्कृतिक पण जपलेलं आहे. इकडं वस्तू बघा सगळ्या जुन्या ऐतिहासिक वस्तू आहेत त्या सगळ्या. हा स्क्वेअर आहे मोठा. इकडं सगळ्या वस्तू विकायला बसलेल्या आहेत. ऐतिहासिक वस्तू आहेत सगळ्या इकडं. हे नेपाळमधलं संग्रहालय आहे. आतमध्ये मी काय आज जाणार नाही. हे इकडं नेपाळमधलं हे संग्रहालय आहे. इकडं सगळं नवीन मार्केट आहे. स्वच्छता खूप चांगली आहे इकडं. आणि इकडं नावं अर्ध्याच्या वर तर सगळे असे नेपाळीमध्ये तुम्हाला इंग्लिश पण आहे आणि नेपाळी पण बोर्ड बघायला मिळतं तिकडं. नेपाळमध्ये जेव्हा राजेशाही होती तेव्हाचे हे राजे आहेत. त्यांचा पुतळा आहे. हा स्क्वेअर आहे मोठा नेपाळमधला. आज संडे असल्यामुळं आय थिंक गर्दी खूप आहे. आणि काल परवा पण इकडं मार्केटला आलो होतो. काल परवा पण मार्केटमध्ये एवढीच गर्दी होती. ऊन खूप आहे पण आज ऊन म्हणजे डबलच ऊन आहे. कसलं तर पार्क दिसतंय. आणि हे जे आहेत ते दोघंजण हे दोन जे आहेत उभारलेले हे आहेत ट्रॅफिक पोलीसवाले नेपाळी. हे नेपाळची टॅक्सी. इंद्र चौक म्हणजे हे फक्त बाजारच नाही तर इथं इतिहास सांस्कृतिक ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळत आहेत. इतिहासाची जोड असलेलं हे इंद्र चौक. ही तर गल्ली खूप छोटी आहे. दोनच माणसं जाऊ शकतात इकडं आणि इकडे. असं दोघं जण जाऊ शकतात ॲट अ टाईम. ही गल्ली आहे इकडं मसाले आणि ड्रायफ्रूट्ससाठी आहे. इकडं नमकीन स्वीट ड्रायफ्रूट्स गल्ली होती. आता इकडे एक समोरच्या साईडला एक गल्ली आहे. छोट्या छोट्या गल्ली आहेत. इथंच मार्केट आहे सगळं मोठं.
आता बसलो काठमांडूच्या होलसेल मार्केटमध्ये. तर हे मार्केट आहे इथं होलसेल मार्केट. हे असं इथं बसायला चेअर आहेत. बाहेर खूप ऊन लागायला म्हणून थोडा वेळ बसायला आलो आहे. तर हे 6-7 मजली आहे हे मार्केट. खूप मोठं मार्केट आहे आणि हे सगळं होलसेलमध्ये आहे. रिटेल हे काय रिटेलमध्ये हे देणार नाहीत. थोडा वेळ बसतो. बाहेर ऊन खूप आहे. माझी कॅप आता विसरली तिकडं हॉस्टेलवर आणि बाहेर तर ऊन खूप लागलं. त्याच्यामुळं अर्धा तासाला थोडं बसावं लागायला. मार्केट खूप मोठं आहे आणि चालायला पण खूप टाईम लागायला आहे, कारण तिकडून येताना चालत आलो आहे आणि आता अजून इकडं चालावं लागायला लागलं आहे. मार्केट काय संपणं गेलं आहे चालत. तर थोडं बसून आपण थोडं एक्सप्लोर करूयात. ह्या मार्केटमध्ये ह्या लोकांनी ना सगळ्या पूर्ण ऐतिहासिक वस्तू आणि ह्यांचं सांस्कृतिक आणि पारंपरिक ह्या लोकांनी जपलं आहे. त्यामुळं पूर्ण मार्केटमध्ये जवळपास 60 ते 70% म्हणलं तरी हरकत नाही, कारण इथं 60 ते 70% वस्तू ह्या सगळ्या पारंपरिक आणि ऐतिहासिक वस्तू इथं विकायलेल्या आहेत लोक. आणि एक 10 ते 20%च फक्त मार्केट असं आहे की नवीन बिल्डिंगमध्ये मार्केट आहे. मार्केटमधून माल घेतलेला हे लोक असे ह्या ओमिनीमध्ये घेऊन जातात. त्या ज्या रंगीबेरंगी माळा आहेत त्या आहेत पोतेमाळा. त्याला पोतेमाळा म्हणतात. नेपाळी वाईस ह्या माळा घालतात. इकडं ज्वेलरी कोणी घालत नाही. त्या अशा ह्या काचेच्या माळा घालतात. मार्केटमध्ये गर्दी बघा तुम्ही. आता वाजलेत 3:45 वाजलेत. मार्केट जे आहे इंद्र चौक हे संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच ओपन असते आणि 7 नंतर हे दुकानं बंद होतात आणि ह्या दुकानाच्या समोरच भाजी मार्केट लागतं. काल मी पाहिलं होतं. हे आता लस्सी प्यायला आलो. इकडं प्रसिद्ध लस्सी आहे. लस्सी आहे 60 रुपयाला आणि मोठी लस्सी आहे 110 रुपयाला. मी मोठी लस्सी घेतो. 110 रुपयाला काय गिलास टेस्ट मस्त आहे. कौन सा ले लेगा लस्सी मध्ये पगले नहीं कर पागल करो दिमाग में बैठने वो 1400 रुपए किलो नहीं यार एवढा साना 170 लस्सी मध्ये तिकडे मत तो सामान खवा पण टाकतात पगले बुरशी दिका तो आता फ्रेश लिया खावा. लग्नातला हा नेपाळी ड्रेस. पारंपरिक पोशाख आहे. हे जुनं मसाल्याचं दुकान आहे. प्युअर ऑर्गॅनिक आहे. हे सगळे मसाल्याचं दुकान आहे जुनं. हे मसाले इकडं भाज्या विकत आहेत जुन्या बिल्डिंगमध्ये. बटाटे हे बटाटे बघा लाल कलरचे बटाटे आहेत. हे स्ट्रीट फूड इकडचं.
इकडं मोमोज बनवायला चालू आहेत. इकडं काय आहे सगळं पोते. नेपाळमधलं हे नमकीन. दिसायला आपल्यासारखं सेम दिसतंय पण ह्याची टेस्ट खूप वेगळी आहे. इकडं आतमध्ये बुद्धा टेम्पल आहे आणि याच्या बाहेर हे छोटे छोटे शॉप आहेत. नेपाळी टी शर्ट, नेपाळ नावं असलेले हे टी शर्ट, प्रिंटेड टी शर्ट आहेत. इकडं पेंटिंगचं दुकान आहे, पेंटिंग विकायला आहेत. ह्या पेंटिंग जवळपास म्हणजे महागच आहेत पेंटिंग. आपल्या इंडियन करन्सीमध्ये ह्या पेंटिंग 4000च्या पुढूनच आहेत ह्या पेंटिंग. बुद्धा टेम्पल आहे, मोठं टेम्पल आहे हे. हे फिरवतात ना, हे प्रे असते म्हणजे हे आशीर्वाद भेटतो हे फिरवल्यावर, असं याचं काहीतरी मीनिंग आहे. हे फिरवता येतात. बुद्धास टेम्पलमध्ये काहीतरी पूजा चालू होती वाटतं, म्हणजे काहीतरी त्यांचं असतंय. आतमध्ये काय गेलो नाही मी, आता बाहेर आलो आहे. वातावरण खूप शांत आहे इकडं. आणि थोडं बाहेर गेलं, ह्या बिल्डिंगच्या थोडं बाहेर गेलं की खूप ऊन लागायले. आणि बिल्डिंगच्या आतमधून म्हणजे ह्या गल्लीमधून मी ह्या गल्लीमधून येतो आहे. गल्लीमधून चलताना अजिबात ऊन लागत नाही, पूर्ण थंड वातावरण आहे. आणि जसं ह्या बिल्डिंग संपतील तसं ऊन खूप लागायला लागलं. हे काठमांडूमधील हे शाळा, हे विद्यार्थी जाता जाता शाळा सुटले वाटतं.